विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वांगचुक यांच्या लढ्याला मुंबईतून ठाकरेंची साथ. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये उद्धव ठाकरे आंदोलन करणार. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. संसदेवर उद्या मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम. सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडालाय. सोनम यांना खासगी रुग्णालयात नेण्याची परवानगी द्या. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची कोर्टात याचिका. राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. राम मंदिर दानचोरी प्रकरणात स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी. सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचाही पत्रात उल्लेख. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता. महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका. हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पणाचे आदेश. डॉक्टरांनाही संप मागे घेण्याच्या सूचना. मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणात कंत्राटदाराचा जामीन अर्ज फेटाळला. मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. कंत्राटदार अब्दुल इद्रिस अटकेत. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा. पालिकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह. बुलढाण्यात वेळाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार. नराधम फरार. मलकापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा. आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं सज्ज. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळी पंचनामा. अकोल्यातील वझेगावच्या रामचंद्र महाराज संस्थान मंदिरात चोरी. दर्शनाचा बहाणा करत चोरट्यानं पादुकांवर डल्ला मारला. चोरीचा व्हिडिओ व्हायरल. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईत पावसाळ्यात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. महिन्याभरात 900हून अधिक झाडं कोलमडली. झाड कोसळून 3घांचा मृत्यू. मुंबई महापालिकेची माहिती. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 दरम्यान ब्लॉक. तर ट्रान्स हार्बरवर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक असणार. पुण्यात आरटीओची मोठी कारवाई. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 2600हून अधिक वाहनांना दंड. 30 जूनपूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या वाहनांवर कारवाई नाही. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुराचा हाहाकार. पुरामुळे 500हून अधिक वाहनं वाहून गेली. अनेक घरं पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.